पाहत आहे महाराष्ट्रातील सर्वात जलद न्यूज नेटवर्क महाराष्ट्र पोलीस न्यूज 24। पेन पोलिसांची उत्तम कामगिरी, चोरी केलेला माल चोरासह पकडला। पेन शहरातील शंकरनगर मँगो सिटी या बिल्डिंग मध्ये रूम नंबर 304 येथील विकास विठोबा खामदेकर यांच्या फ्लॅटवर चोरी झाली। घरातील ऐवज व मुद्देमाल चोर घेऊन पसार झाले होते। तसेच पाटणेश्वर येथील घराचे लॉक तोडून चोरी करण्यात आली होती। पोलिसांपुढे मोठे आव्हान होते। या जबरी चोऱ्या दोन्ही झालेल्या आहेत। याचा तपास पेन पोलीस स्टेशनचे पथक करत होते। या तपासादरम्यान दोन्हीकडे झालेल्या चोऱ्या व चोर पकडण्यात आलेले असून त्यांच्याकडून मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेला आहे। एक पोलिसांपुढे आव्हान होते, परंतु या चोरांना पोलिसांनी जेरबंद केलेला आहे व त्यांच्याकडून मुद्देमाल सुद्धा हस्तगत करण्यात आलेला आहे। चोऱ्यांमुळे भयभीतीचं वातावरण संपूर्ण पसरलं आहे। घरामध्ये आपली जमापुंजी कशी सुरक्षित ठेवावी याचा विचार केला जातोय। कुठेतरी पाळत ठेवून या चोऱ्या केल्या असाव्या असा संशय व्यक्त केला जातोय। ज्यांच्या घरी चोरी झाली त्यांचं एकच म्हणणं आहे की आमचा मुद्देमाल व ऐवज आम्हाला परत मिळावं व या चोरांना कठोरात कठोर शिक्षा व्हावी। आम्ही आलो तेव्हा आम्हाला समजलं इथे 12:30 वाजता रात्री आलो। आम्ही शेजारी आम्हाला सांगितलं, त्यांच्याकडे आम्ही चावी दिलेली झाडांना पाणी घालायचं। तेव्हा ते बोलले आम्हाला की तुमच्याकडे काहीतरी आम्हाला गडबड वाटते, तुम्ही एकदा चेक करा। आम्ही आलो, जस्ट गेलो बेडरूम मध्ये चेक केलं तर असं आम्हाला समोर आलं। आतमध्ये कुठं दाखवलं मला तुमचं जे झालं होतं? इथं हा सगळा पसारा पडला होता का? इथे हा सगळा पसारा होता। कालच पोलिसांनी सांगितलं की पसारा उचला म्हणून आम्ही ते उचललं। अच्छा अच्छा, म्हणजे सगळं तो तुम्ही लावलात परत? हा, इथलंच ज्वेलरीचे बॉक्स तिजोरीमध्ये फक्त ज्वेलरीचेच, बाकी काही कशाला हात लावला गेला नव्हता। अच्छा, म्हणजे बाकीचा काय नुकसान वगैरे काही? हे कपाट उघडलं होतं, हे कपाटलं होतं, पण साड्या वगैरे नॉर्मल तशाच होता। फक्त इथनं तिजोरीला हात लावलेला होता। बाकी काय नुकसान? त्याच्यामध्ये पैशाचा एक लहान पण त्याच्यातला पैशाला काही हात लावला गेला नाही। ज्वेलरी घेऊन कोणावर काही संशय असं वाटतंय तुम्हाला? अंदाजे तर ओळखीच वाटतंय, कारण की साड्यानं वगैरे का हात लावले तर दिसत नाहीये। तर संशयित असं एक्झॅक्ट माहिती नाहीये, पण असा अंदाज तर वाटतोय की कोणतरी इथलाच असू शकतो। तुमच्या घरी दरवाजा तोडून चोरी झाली, काय नेमकी परिस्थिती झाली? सकाळी आलो, बघितलं तर लॉक तोरलेला आहे। लॉक आहे पण करी तोरली त्यानंतर घरात आलो, बघितला सगळीकडं तर सगळीकडं सगळा उरव सगळी केलेली आहे। काय त्याही नेवाचा ते नेला। नंतर मग बाहेर निघालो सांगायला। बाहेर निघालून मग मी सांगून आलो शेजारी काय आपलं लॉक तोरलाय, घरामध्ये चोरी झाली? घरामध्ये चोरी झाली। कपाट वगैरे का? कपाट फोडली, तीन कपाट फोडली। 3 कपाट फोडली। पैसे काय? पैसे नेलं 1.5 लाख। 1.5 लाख रुपये कॅश होते। आणि वस्तू सोन्याच्या वगैरे काय? सोन्याच्या एक अंगठी, एक कानांचं। अजून काय वस्तू? अजून आता काय नेलं ते मला माहिती नाही, नेलं माहिती आहे तेवढा सांगितलं। म्हणजे तुमचं वगैरे काय बॅग वगैरे काय? मी बॅग नेली, बॅग नेली साध्या त्या वस्तूशी नेली, त्याच्यात काय भरून नेलाय ते माहित नाही। पोलीस वगैरे येऊन पंचनामा पोलीस येऊन सगळं ते करून गेले। काय संशय वगैरे काय तुम्हाला? आता संशय मग आपलं नाही तर आपण कसा दिसतात बोलता। हे घरात तुम्ही नसता? घरात नाही, संध्याकाळी सकाळी जाता संध्याकाळी येता असं? म्हणजे त्या दिवशी तुम्ही फक्त गावामध्ये गेलं होतं? हो। काय नाव तुमचं? रेखा मणिराम म्हात्रे। नमस्कार। पेन पोलीस स्टेशन हद्दीमध्ये शंकरनगर भागातील मँगो होम सोसायटीमध्ये 17 जानेवारी 2026 रोजी विकास विठोबा खामदेकर यांच्या घरी चोरी झाली होती। सदरचे कुटुंब हे यात्रेनिमित्त बाहेरगावी गेले असताना त्यांच्या घरामध्ये अज्ञात इसमाने आतमध्ये प्रवेश करून जवळपास 1,95,000चे जवळपास 2 लाखाचे दागिने चोरून नेले होते। सदर गुन्हा दाखल करून गुन्ह्याचा तपास सुरू केला असता गुन्ह्याच्या तपासामध्ये 30 ते 40 दिवसानंतर केलेल्या तांत्रिक तपासानंतर व केलेल्या सायबर तपासानंतर कुठलेही CCTV फुटेज उपलब्ध नसताना सखोल चौकशी अंती सदरचा गुन्हा उघडकीस आलेला आहे। गुन्ह्याच्या तपासामध्ये ह्याच सोसायटीमध्ये राहणारा एक इसम यास आम्ही अटक केलेली आहे आणि अटकेअंती चौकशी अंती आम्ही चोरीस गेलेला 1,95,000चा दागिने हे सर्व हस्तगत करण्यात आम्हाला यश मिळालेले आहे। त्याचबरोबर 26 फेब्रुवारी 2026 रोजी पेनच्या लगत असलेले पाटणेश्वर या गावामध्ये दिनेश म्हात्रे यांच्या घरी देखील रात्रीच्या वेळेस घरफोडी झाली होती। तिथून देखील
1,50,000ची रोख रक्कम घरफोडी करून चोरून नेण्यात आले होते. सदर गुन्ह्याचा तपास त्याच पद्धतीने आम्ही केला असता मिळालेल्या फुटेजच्या आधारे आणि तांत्रिक बाबींच्या आधारे सदर गुन्हा देखील आम्ही उघडकीस आणण्यात आम्हाला यश मिळालेले. सदरच्या गुन्ह्यामध्ये यातील आरोपी हे भिवंडी व मुंब्रा साईडचे असल्याची माहिती मिळाली. अत्यंत कसोशीने त्यांचा तपास करून त्याचा शोध घेऊन आमच्या DB पथकाने 3 पैकी 2 आरोपींना ताब्यात घेतलं आहे. दोन्ही आरोपींना अटक करण्यात आलेली आहे. दोन्ही आरोपी भिवंडीचे आहेत. एक मुख्य आरोपी आहे तो आदिल मुंब्राचा, तो त्याचा शोध घेणं बाकी आहे. यातील तिसरा आरोपीचा शोध घेतल्यानंतर गेलेल्या मालाचा आम्ही गेलेला माल आम्ही ताब्यात घेणार आहोत आणि त्याचा पुढील तपास चालू आहे. दोन्ही गुन्ह्यांचा तपास माननीय आदरणीय आमचे पोलीस अधीक्षिका मॅडम अचल दलाल यांच्या मार्गदर्शनाखाली, तसेच आमचे ॲडिशनल SP शिवतरे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली, तसेच आमचे डिव्हिजनचे DYSP जालिता नारकोट यांच्या मार्गदर्शनाखाली आमच्या डिटेक्शन टीमने गुन्हे डिटेक्शन टीमने केलेला आहे. त्या पथकामध्ये API राजपूत, PSI सुनील चव्हाण, PSI राजेश पाटील, SC कोकरे, SC वसकोटे, SC अजिंक्य म्हात्रे, SC अमोल म्हात्रे, SC सुशांत भोईर, तसेच संदीप शिंगाडे, गोविंद तलवारे या DB पथकाने सदर दोन्ही गुन्ह्यांचा अत्यंत कसोशीने तपास करून गुन्ह्याची उकल केली व गुन्ह्यातील गेल्या मालाचा हस्तगत केलेला आहे. धन्यवाद. महाराष्ट्र पोलीस न्यूज 24 साठी रायगड जिल्हा उपसंपादक संजय गायकवाड.